तर नमस्कार, वेलकम टू अमोर चॅनल. मी सुषमा. तर आमची सुंदरी बघा रेडी झाली. तर आज आहे स्पेशल चिल्ड्रन डे. चिल्ड्रन डेसाठी आज ती रेडी झाली आहे स्कूलसाठी. तर या लिफ्टमध्ये सुद्धा आज गर्दी आहे, कारण चिल्ड्रन डे जर आहे तर आज त्यांना टिफिन बॉक्स मागितला नाही आहे, फक्त वॉटर बॉटल घेऊन यायला सांगितली आहे. तर आज आमची मॅडम खूप खुश आहे. हे आमचे वॉचमॅन काका आहे आणि आता ती चालली आहे स्कूलसाठी. तर आज तिचा डॅडा तिला सोडायला येणार आहे. तर मॅडमच्या चेहऱ्यावर बघा किती तेज आहे ते. तर आता आमच्या सुंदरीला जायचं आहे रिक्षाने. स्कूल तर आहे 10 मिनटावर, पण मॅडमला तर डॅडीसोबत आहे म्हटल्यावर रिक्षा झालीच पाहिजे. आणि आपले कुठे पैसे जाणार आहेत, डॅडीच पाकिट खाली होणार आहे. तर मॅडम रिक्षात बसल्यावर खूप खुश आहे. आता थोडंसंही चालाय नको तिला, स्माईल तर बघा. आणि आता आम्ही चाललो आहे थेट स्कूलकडे. तर चला भेटूया आता स्कूलच्या इथे. आमच्या वेळी नव्हते बाबा रिक्षा. आई 2 पटके देऊन सरळ बोलायची, चल चालत, नाहीतर बस मॅडमलाच सांगते. पण आत्ताची मुलं बाहेर निघाले की त्यांना बस, रिक्षा, टॅक्सी पाहिजे. आणि ही आमची सुंदरी तर त्या बाबतीत एकदम हुशार आहे. तिला असंही बसने फिरायला लागतं आणि नुसती फिरत असते. नुसती कुठेही जा, तिला रिक्षा, टॅक्सी आणि ट्रेन तर तिची फेवरेट आहे. जाऊ द्या, चला आता काय करणार. आज चिल्ड्रन्स डे आहे, रडवू पण शकत नाही ना मुलांना, नाही तर म्हणतील चिल्ड्रन डे दिवशी तिला रडवलं. तर चला आता चाललो आहे आपण स्कूलसाठी. तर रिक्षावालासुद्धा जरा फास्टच चालवते वाटतं, त्याला पण आज चिल्ड्रन डेसाठी जायचं असेल कदाचित. तर मंडळी जे स्वतः स्कूल आलेलं आहे आणि स्कूलमध्ये आता सोडत आहे डॅडी तिची. आता तिला स्कूलला सोडून मी थोडं इथेच थांबणार आहे, कारण लवकर स्कूल सुटणार आहे. आज फक्त वॉटर बॉटलच मागितलेली आहे. हे तिचं स्कूल आहे. तर टीचर्स आहेत स्वागत करायला. तर आता जस्ट तिला स्कूलमध्ये सोडून मी बसली आहे नारळाच्या झाडाखाली. पण भीतीसुद्धा वाटते, एखादा नारळ जर डोक्यात पडला तर काय करणार. तर चला त्यापेक्षा जाऊया आपण स्कूलच्या इथेच वाट बघूया. तर वेळेच्या आधीच आले इथे तिला नेण्यासाठी, कारण तिथे नारळाची भीती होती आणि ऊनसुद्धा बसून देत नव्हतं. पण इथे येऊन बघतो तर काय, इकडे तर मस्त डान्स प्रोग्राम चालला होता, चिल्ड्रन डे सेलिब्रेशन. तर हे बाहेरच चालू होतं आज. आणि टीचर्स मुलांकडून एवढ्या उड्या मारून घेत होते की त्यांना कष्टाचं फळ तर मिळालंच पाहिजे. कष्टाचं फळ आता काय देतात ते बघूया पुढे. आणि ही आमची मॅडम बघा कशी उड्या मारते ती. डान्स म्हटलं की तिचा जीव की प्राण. डान्स करायला पहिला असते. स्टेज परफॉर्मन्स खूप आवडतो तिला. आणि आज स्कूलमध्ये सुद्धा टीचर्ससुद्धा आज एक्सरसाइज करत होत्या. चला त्या मानाने त्यांचं वजन तरी थोडं कमी होईल. तर या लहान मुलांचा डान्स बघून फार आनंद होत होता. आपल्यालासुद्धा असंच लहान होता होईल की नाही हा प्रश्न पडला होता. पण आता काय, एकदा लग्न झालं आणि संसारात पडलं की माणसाचं सगळंच बंद होतं. तर शेवटी मुलांना उड्या मारून त्यांचं कष्टाचं फळ मिळालं, एक चॉकलेट. तर त्यातच मुलं खुश आहेत. आणि आता ही मॅडम यायलाच तयार नाही. आता हिला घसरगुंडी, जशी काही घसरगुंडाची मालकीनच आहे, अशी आमची सुंदरी त्या घसरगुंडीवरती चढायला बघत होती. ती घसरगुंडीसुद्धा म्हणत असेल, बाई आम्हाला 3 दिवस सुट्टी, तर मुलांना जरा मला पण आराम करू द्या. हाय का. तर कसं करून तिला आणलं तिथून आणि त्या घसरगुंडीला म्हटलं, बाई तू आराम कर 3 दिवस, कारण आता शाळेला 3 दिवस सुट्टी आहे. तर मुलं तर एकदम खुश आहेत. आमची सुंदरासुद्धा खुश आहे. आणि आज चॉकलेट मिळालं म्हणतं आणखी. तर आम्ही जस्ट आता घरी पोहोचलो आहे आणि ही बाहेरच, गेटच्या बाहेरच पासूनच सुरुवात होती पळायची, जसं काय मी तिच्यासोबत आली आहे. आणि मॅडम ज्या रस्त्याला लागतात त्या पाठी काही वळून बघत नाही. आणि हे काय आज आता इलेक्शन आलेत ना, तर ही अलिबाबाची झाकणं उघडून ठेवली आहेत, त्यातला खजाना काढत असतील. तर आता किती खजाना मिळाले ते काय माहिती. पण स्वानंदीसुद्धा खजाना शोधत होती, पण तिला काही मिळालंच नाही. तिला म्हटलं राहू दे आता खजिना शोधायचा, तो काय आपल्याला मिळणार नाही, तो ह्या कामगारांनाच मिळणार आहे. तरीसुद्धा ती म्हणत होती, थांब मम्मा मी आता थोडासा शोधते, काय मिळालं तर मिळालं आपल्याला. पण तिला म्हटलं जाऊ दे, तुझ्या पप्पांनी खूप मोठा खजिना आणून ठेवला आहे. तशी ती मोठ्याने बघायलाच लागली टक. तर सुंदरीला म्हटलं चल आता राहू दे खजिना बघायचा, आपल्याला घरी वाट बघत असतील, आणि चल म्हटलं आता घरी जाऊया. तर हे आमचं एंट्रन्स आहे.
तर हा पाहुणासुद्धा आमच्यासोबत वरती येत होता. मग मी म्हटलं आता चहाचा खर्च वाढतोय वाटतं, पण नाही, तो वेगळ्याच फ्लोअरला उतरला. तर आता आम्ही घरी पोचलो आहे. आमचा फ्लोअर आहे 15. तर आजच्यासाठी एवढंच आहे. आणि ब्लॉग आवडला तर नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा.